नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात होणार आहे, तर दुपारी 3 वाजेपर्यंत अर्जाची विक्री तसंच अर्ज भरता येणार आहे। या प्रक्रियेसाठी 3 मेची मुदत उमेदवारांकडे आहे, मात्र त्यातल्या शनिवार, रविवार आणि 1 मेची सुट्टी धरता उमेदवारांना फक्त 5 दिवस मिळणार आहेत। अमरावतीच्या चांदूरमध्ये 2 नवरदेवांनी लग्न मंडपामध्ये जाण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावलाय। लग्नाच्या वरातीसाठी घोड्यावर बसण्यापूर्वी दोन्ही नवरदेवांनी देशाप्रती असलेलं कर्तव्य पार पाडलंय। जालन्यामध्ये बोहल्यावर चढण्याआधी नवरदेव नवरीनं मतदानाचा हक्क बजावलाय। नीता आणि रवी कुमार यांचा आज विवाह आहे। दोघेही गावातीलच असल्यामुळे दोघांनीही एकाच बूथवर मतदान केलंय। नांदेडमध्ये बोहल्यावर चढण्याआधी एका नववधूने मतदान केंद्र गाठत आपला मतदानाचा हक्क बजावलाय, तर नायगाव तालुक्यातील बरबडा येथील वैष्णवी लग्नासाठी नटून थटून मतदान केंद्रावर पोहोचली। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। भाजपा आमदार संदीप धुर्वे यांनी यवतमाळमध्ये मतदानाचा हक्क बजावलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाने जगामध्ये कर्तृत्वाचा झेंडा रोवलाय असं मत धुर्वेंनी व्यक्त केलेलं आहे। तर त्याचप्रमाणे सक्षम नेतृत्व आणि समर्थ भारतासाठी नागरिक मतदान करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। सांगलीमध्ये चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील आमने सामने आल्याचं पाहायला मिळालंय। दोन्ही नेते एकत्र आल्यानंतर त्यांनी हस्तांदोलन करून एकमेकांची विचारपूस केली आहे। निवडणुकांच्या काळात राजकारण ढवळून निघालं असतानाच नेते एकमेकांवर पातळी सोडून आरोप प्रत्यारोप होत आहेत, मात्र सांगलीमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं।